कढईभर फुलणारे रेशनच्या तांदळाचे पापड करायला इतके सोपे की ना पीठ तयार करायचं ना पापडाची खिची घ्यायची। तरी तुम्ही बघू शकता पापड अजिबात तेलकट होत नाहीत, मस्त कुरकुरीत होतात आणि वर्षच काय 2 वर्षापर्यंत चांगले राहतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कुकरमध्ये एका मोठ्या वाटीने 4 वाट्या पाणी मोजून टाकायचं। वाटीच्या ऐवजी ग्लास कुठलंही भांडं तुम्ही वापरू शकता। आता हे पाणी छान असं गरम करून घ्यायचं। नंतर यामध्ये 1 चमचा भरून मीठ आणि ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं आहे त्याच वाटीने 1 वाटी रात्रभर भिजून घेतलेले तांदूळ यामध्ये टाकायचे, मिक्स करायचं। हाय फ्लेमवर 1 व स्लो फ्लेमवर 4 अशा 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या। कुकरची वाफ निघून गेल्यानंतर यामध्ये 1 चमचा पापड खार, 1 चमचा जिरे, 4 ते 5 हिरवी मिरचीचा ठेचा, भरपूर अशी कोथिंबीर घालायची व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। बघा मस्त असं पापडाचं मिश्रण तयार आहे। हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढायचं व पूर्णपणे थंड करून घ्यायचं। हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं की दोन्ही हाताला थोडंसं तेल लावायचं व आवडीनुसार या मिश्रणाचे गोळे करून घ्यायचे। पापड करण्यासाठी प्लास्टिकचा पेपर खाली अंथरायचा, त्यावरती मिश्रणाचा गोळा ठेवायचा। एक प्लास्टिकचा पेपर वरती ठेवून प्लेटने अशा पद्धतीने प्रेस करायचं। अशा पद्धतीने सगळे पापड करून घ्यायचे। 2 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे। हे पापड करायला खूप सोपे आहेत, अगदी कोणीही करू शकतं आणि अजिबातही फेल होत नाहीत। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत।